मनोभावे करावी पूजा, मनोभावे करावी पूजा, दीप ज्ञानाचा लावला पाहिजे आणि पूजन करावे अशा भगवंताचे की संकट काळी धावला पाहिजे। कुठे टेकले आकाश खाली, कुठे टेकले आकाश खाली, कोण पाहिला त्या सागराचा अंत आणि मुख्या जीवाला जो फोडतो वाचा त्यालाच समजावा खरा भगवंत हो। रूपवाऱ्याचा बापा हा रूपवाऱ्याचा तो घेऊन आला तेव्हा कुठे वृक्षाचं पान हाले आणि हुकमी पत्ता तू जीवनाचा खरा, तुझ्या इशाऱ्यावरती जग चाले हो। कुबुद्धी नको बापा सुबुद्धी हवी, कुबुद्धी नको बापा सुबुद्धी हवी, कंठाती असावे मधुर स्वर अन गुरु महाजे सूर्य भान, शाहीर मारुती करतो गायन माझ्यान दादा, दादा माझ्या दादा, दादा माझ्या दादा, दादा माझ्या दादान, दादा माझ्या दादान हो।
हॅलो 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 धन्यवाद. प्रेक्षक बांधवानो, कोणतंही कार्य असो, भजन असो, पूजन असो, गोंधळ असो, कीर्तन असो या तमाशा असो, प्रथम गणाची पूजा केल्या जाते आणि त्याच्यानंतरच कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात होत असते. माझे मायबाप हो, शाहीर निशांजी सुखदेवे यांनी सुद्धा गणाची पूजा केली आणि त्याच्यानंतरच पुढच्या कार्याला सुरुवात केली. त्याचप्रमाणे मी सुद्धा या ठिकाणी गणाची पूजा करतो आणि समोरच्या कार्याला सुरुवात करतो. म्हणून त्या गणासाठी फार सुंदर तर्ज घेतलेली आहे आणि त्या तर्जवरती माझ्या गणाची कल्पना काय आहे माझे माय बापू हो, जरा ऐकून घ्या. दुनिया में कितना गम है, अरे दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है, दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है. लोगों का गम देखा तो, लोगों का गम देखा तो मैं अपना गम भूल गया. दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना गम है, दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना गम है. लोगों का गम देखा तो, लोगों का गम देखा तो मैं अपना गम भूल गया. दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना गम है, दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना गम है. धन देता है जो निर्धन को, धन म्हणजे पैसा. त्या गणाची पूजा या ठिकाणी करत आहो माझे माय बापू, नीट लक्ष देऊ नये का. धन देता है जो निर्धन को, अन पूजता हूँ मैं उसी गण को. धन देता है जो निर्धन को, पूजता हूँ मैं उस गण को. धन देता है जो निर्धन को, पूजता हूँ मैं उसी गण को. धन देता है जो निर्धन को, पूजता हूँ मैं उस गण को. मीठा दिया है जिसने मेरे फल को, मीठा दिया है जिसने मेरे फल को,
पूजता हूँ मैं उस गण को। धन देता है जो निर्धन को, पूजता हूँ मैं उस गण को। धन देता है जो निर्धन को, पूजता हूँ मैं उस गण को। राजा गण राजा गण राजा गण राजा देता है जो निर्धन को, पूजता हूं मैं उस गण को। मिठास दिया है जिसने मेरे फन को, पूजता हूं मैं उस गण को। जाने मला हा गोडवा निर्माण करून दिला, या गाण्याची ज्याने मला संधी उपलब्ध करून दिली, त्याचं मी या ठिकाणी पूजन करत आहो माझे मायबाप हो। म्हणून समोर काय म्हणतो जरा ऐका। कौन कहता है कि इस दुनिया में भगवान नहीं है? अरे कौन कहता है कि इस दुनिया में भगवान नहीं है? अरे भगवान है, मगर इंसान को उसकी पहचान नहीं है। तुझको दो है उनको क्यों है चार? इसीलिए लिए उसने इतने अवतार। हाथ दो है उनको क्यों है चार, और किस लिए उसने इतने अवतार। ज्याला आम्ही ईश्वर म्हणतो, ज्याला आम्ही परमेश्वर म्हणतो, अहो ज्याला आम्ही देव म्हणतो। आता हा देव म्हणजे काय? देव म्हणजे देणारा आणि वो म्हणजे वरदान। जोपर्यंत तो वरतून खालतं पडणार नाही आणि या पृथ्वीच्या पाठीवरती काही घडणार नाही, तोपर्यंत काहीच कोणतंच कार्य होऊ शकणार नाही माझे मायबाप हो। म्हणून म्हणायचं आहे त्यालाच म्हणतात देव। मी काय म्हणतो समोर आहे का? हाथ तुझको दो है उनको क्यों है चार, किसी लिए उसने इतने अवतार। तुम मानो या ना मानो, लेकिन मैं भगवान को मानता हूं। तुम मानो या ना मानो, लेकिन मैं भगवान को मानता हूं, और भगवान कहाँ रहता है ये तो मैं भी जानता हूं। भगवान कहाँ रहता है ये तो मैं भी जानता हूं। म्हणून काय म्हणतो? हाथ तुझको दो है उनको क्यों है चार, किसी लिए उसने इतने अवतार। मैं कैसे पूजूं उस राजा को, मैं कैसे पूजूं उस राजा को, कैसे पूजूं उस राजा को, मैं कैसे पूजूं उस राजा को।
आदि कसर नहीं जिसके गर्दन को, आदि कसर नहीं जिसके गर्दन को, पूछता हूँ मैं उसी गण को, धन देता है जो निर्धन को, पूछता हूँ मैं उस गण को। मीठा दिया है जिसने मेरे फन को, मीठा दिया है जिसने मेरे फन को, बुझता हूँ मैं उस धन को, धन देता है जो निर्धन को, बुझता हूँ मैं उस गण को, धन देता है जो निर्धन को, बुझता हूँ मैं उस गण को। कोणी म्हणतात की या जगामध्ये देव नाही आणि या देहामध्ये जीव नाही, तसं नाही माझे मायबाप। जरी या जगामध्ये देव नसता तर रात्रीचा दिवस झाला नसता, आकाशामध्ये चांदण्या चमकल्या नसत्या, त्या चंद्राने 14 कला दाखवल्या नसत्या आणि 15व्या कलेचा तो धनी झाला नसता। जरी या देहामध्ये जीव नावाची जरी वस्तू नसती तर कोणत्याही प्राण्याची चलनवलन या पृथ्वीच्या पाठीवरती झाली नसती। म्हणून काय म्हणतो सामोर अमृत पीता, हर कोई देखो उसका अमृत पीता, उसी के भलो जब हर कोई जीता, हर कोई देखो उसका अमृत पीता, उसकी भरोसे आज हर कोई जीता। हर मजहब के ग्रंथों में लिखी है सज्जुबानी, हर मजहब के ग्रंथों में लिखी है सज्जुबानी, और सबका मालिक एक तू है ज्ञानियों का ज्ञानी। तेरी ही शक्ति से गिरता है बादल से पानी, देने वाला तू ही दयावान। त्याच्या इशाराशिवाय या पृथ्वीच्या पाठीवर कोणतंही कार्य होऊ शकत नाही, या झाडाचा पत्ता सुद्धा हलू शकत नाही। त्याची पूजा करत आहो माझे मायबाप हो म्हणून म्हणतो। दुनिया उस पे पलती है सबकी जिंदगी चलती है, दुनिया उस पे पलती है सबकी जिंदगी चलती है, दुनिया उस पे पलती है सबकी जिंदगी चलती है, दुनिया उस पे पलती है सबकी जिंदगी चलती है। मैं भी तो छूता हूँ उसके कन कन को, मैं भी तो छूता हूँ उसके कन कन को, पूजता हूँ मैं उसी गण को, धन देता है जो निर्धन को, पूजता हूँ मैं उस गण को।
अरे माझ्या जोडीला लाभलेले शहर महाराष्ट्रामध्ये ऐकी पाहिजे ना. कान्या कोपऱ्यात गाजलेले शाहीर यांच्याशी माझा दुय्यमचा सामना आहे आणि दुय्यमीच्या अनुषंगाने एक शाहीर हा दुसऱ्या शाहीरवरती प्रश्नरूपी डाव करत असतो. म्हणून शाहीर साहेबाने गणामध्ये सुंदर असा प्रश्न केलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे का त्या पुण्यामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी त्या पुणे शहरामध्ये शिवाजी महाराजाचा पुतळा बसवण्यासाठी काही लोकांनी त्यांचा विरोध केला असं शाहीर साहेबांचं म्हणणं आहे. पण शाहीर साहेब तुम्ही प्रश्न मला जरूर केला, पण तो कोणतं कारण होतं, कोणत्या कारणासाठी त्याचा विरोध होत होता तुम्ही सांगितलं नाही. तर शिवाजी महाराजाचा राज्याभिषेक करण्यासाठी काही लोकांचा म्हणजे 14 लोकांचा असं काही विरोध होता असं तुमचं म्हणणं आहे. बरोबर, 14च लोकांचा नाही तर कितीतरी लोकांचा विरोध होता. तर का विरोध होता हे तुम्ही विचारलाय, त्याचं कारण काय? कारण का शिवाजी महाराजाला शूद्र जातीचा समजला जात होते, म्हणून शिवाजी महाराजाचा विरोध करत होते. असे ते 14 नाही तर कितीतरी लोक आहेत. तर तुम्ही मला 14 विचारला आहे, तर तुम्ही तुमच्या मतानं मी 14 लोकांचं तुम्हाला नाव सांगतो आहे का? तर पहिला आहे मिस्टर दया आंबोरे, दुसरे आहे बाजी खोपडे, तिसरे आहे खंडोजी खोपडे, हेलोजी खोपडे, पिंकोजी राजे भोसले, हिसानी घोरपडे. हे शिवाजीचे सावत्र भाऊ होते. कोण? हिंसाजी घोरपडे, मालोजी घोरपडे, तानाजी घोरपडे. असे कितीतरी लोक आहे जो शिवाजी महाराजाचा राज्याभिषेक करण्यासाठी या सगळ्यांचा विरोध होता. शाहीर साहेब, हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर, हे झालं तुमच्या प्रश्नाचं उत्तर. आता माझा प्रश्न काय म्हणते? तुम्ही जो प्रश्न विचारला बरा लंबा चौडा विचारला, कारण तुम्ही अभ्यासू आहे, बराच तुम्हाला इतिहासाचा अनुभव आहे, सगळ्याच गोष्टीचा अनुभव आहे. मला नाही रे बाबा. सांग पाटला कोट लावू आणि उपर पराठी पेरगवू असं माझं काम. म्हणून छोटासा प्रश्न तुम्हाला विचारतो आहे. मला माहित आहे तुम्ही मला समाधान करणार आहे. तर शाहीर साहेब, जिथं कुठं असाल माझा प्रश्न नीट ऐकून घ्या आणि समजून घ्या. दिल और दिमाग में, ये दिल है, ये दिमाग है, ये तेरे ही पास है और मेरे ही पास है. ये दिल और दिमाग में अंतर कितना है बस इतना ही बता देना. दिल और दिमाग में अंतर कितना है बस इतना ही बता देना शाहीर साहेब. मानूंगा मैं आपको भी.
इतना बता दे। गुरु सूर्यभान उसका आज तू पता दे। शायर मारोती तू इतना बता दे। गुरु सूर्यभान उसका आज तू पता दे। बेचैन रहता हर कोई, बेचैन रहता हर कोई, बेचैन रहता हर कोई, बेचैन रहता हर कोई। सुख शांति देता है जो सबके मन को, सुख शांति देता है जो सबके मन को। पूछता हूँ मैं उस गल को, मीठा दिया है जिसने मेरे फन को, मीठा दिया है जिसने मेरे फन को। पूछता हूँ मैं उस गन को, धन देता है जो निर्धन को। पूछता हूँ मैं उस गन को, धन देता है जो निर्धन को। पूछता हूँ मैं